अरे सुनबाई तू आहेस का? मला वाटलं राजू काहीच आहे का? ती कुठे गेली? आई दारातच तर आहेच वाटते तिकडे. आताच्या घरात काय माहिती, पण तिकडेच आहेत. असं का? बरं. तुझा फोन आलता बाई? अं, काल आलता बाबा. आज नाही आला. संध्याकाळचा आहे ते, रात्रीचा तसा. रात्री का 8:30 वाजता येतात ते घरी. मग आले की करत फोन. दिवसभर ते कंपनीत असतात ना, मग असं मग मी नाही करत जास्त. असं असं, बरं बरं बरं. योगिता, अरे पोरगी आली वा, तिला ते दाखव बरं. ते कोणता ड्रेस पाहिजे म्हणते, काय सांगून राहिली पाय बरं. ते काय मागून राहिली तर कळती नाही मला. कोणता टॉप टॉप म्हणून राहिली माय. होय माय का बा, तुम्ही काही आले? मी आता थोडा वेळ झाले आलो. कुठे गेली तू? दुकानातच होती मी. असं का? माझ्या नाही. बरं, गिराय का कोणी? हो ना. बाई योगिता जाय बरं. ते पोरगी आहे, तिला क्रेप टॉप आहे का काय काय म्हणून राहिली बाई. ते हाय का बाय बरं आपल्याजवळ? नसेल तर दाखव तिले. नाही बाई, मला काही कळत नाही. तिला ते ड्रेस दाखवले मी. ते म्हणजे असा असा पाहिजे, नसा नाही असा पाहिजे. तर जाय, पाहिजे त्या पोरीला पाय बरं आपल्याजवळ हाय का तसा तो. नाव सांगते मला, ते एक तर नाव येत नाही त्याचे. बरं जाते ना मी. हो. मी म्हटलं ते मी तुला काल 10,000 दिले ते ठेवायला ते दे बरं. आता ते अलमारीत असं ठेवल्यात ना. नाही का माय, सगळं अलमारीतच आहेत. दे काढून, मला काम आहे. माय तुम्ही तर म्हणा, हे ते याची मजुरी आहे, मजुरी आल्या तर याच्या बायाच्या. मग आता पैशावर का नाव टाकेल आहे काय? मजुरीसाठी आणले तर मजुरी दिली पाहिजे. दुसरं म्हणतात कामाला तर ते करत नस काय? तसं नाही म्हणून राहिली माय मी. तर तुम्ही म्हणा बाया मजुरीचे आणले, इथला खर्च नको म्हणून म्हणलं. हो, मी आणतो डबल गेलो की मजूर. पण आज मला येतं काम आहे. मला ते तुकारामले ते द्यायला लागतात. त्यातले 7,000 त्याला मागतले. कळलं बाय बाई. तू केलं माहिती त्या दिवशी त्याच्यावरचे पैसे नाही. काय काम करू राहिला माय एवढा? त्या दिवशी त्या भाऊला 15,000 मागितले. 15,000 दे सुखदेव भाऊले. हो, त्याला काही काम आहे. आपण काय खल्लू खल्लू त्याला काय काम आहे? पैसे म्हटलं 7,000 द्या म्हणे. 10 म्हणे. मी आटलं 7,10 आहेत माझं म्हटलं. 7,000 देतो मी त्याने. बाय बाई, तू करा का तीर्थाला जाते की कुठे बायकोली घेऊन? एवढे पैसे जमा करून राहिला. चाबी चाबी याची. मी ठेवत असतो का त्याची चाबी? हा, तू ठेवतो ना. माय काय माय कुठे ठेवली? याच्यावरच ठेवतो माय मी अलमारीवर. त्याच्यावर नाही. पाय तुम्ही कुठे ठेवली माय? एका जागेवर ठेवता येत नाही काय? बरोबर, तर ती जागेवर ठेवा. काम पडलं की जागेवर दिसते. वस्तू तर ती ठेवली की पद्धतशीर दिसतेच ना. दिसली माय. कल्ला तुझ्या बरं दिली. अतिच होती. येतो मी, येतो बाबा. अरे बापरे, कुठे चालला रे बा? थांबा ना, ते डब्याला थैली नाही आणा का, हातात देता का तसा? थांबा पिशवी देते ना. बाबा वावरात चाललो मी. ते लावून आहे ना आज भाजीपाला. अरे लेख, आज लावून राहिला का? चला मग मी येतो ना. मग मी मानलं टाइम म्हणलं काय हे नाही दिसलं. चल मी येतो. मी काय घरी बसून. नाही नाही, बसा ना तुम्ही. बसा, काय करत काय? भाजीपाला लावायला मी सांगितलंच ना. ते बायाला सांगितलं. बापू मला त्याची लावली चांगलं राहते. जसं बी मग शिल्लक पडत नाही. जसं बरोबर एक एक बी लावल्या जाते. म्हणजे तसं तसं लावा म्हणून एक टमाट्याचं तास, असं दोन दोन चार वांग्याचे तास असं काय. आणि मेथीन पालक लावून राहिलं त्याचं काय झालं मग बाहेर. तिकडलं ढेलक्यात लावतो ना खाली पाटात. त्याला मग पाणी पाहिजे पाटात, बरोबर जमिनी चांगली सुपीक राहत तर ते लावतो ना ते. हो हो, चालते चालते. हो, येतोच आम्ही, येतोच. हो, डबाच घेऊन चालला का? बरं केलं. हो हो हो, डबा हे हिने दिला. मोठं राहू दे, काही काम नाही. नाही 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 नाही, हो ते गडी लोक जेवतात मग आपण जेव्हा बरं राहते नाही. बाई सांगा, पिशवी राहिली ना. गेला सुनबाई, गेला तो. जाऊ दे. डबा स्टीलचा आहे ना, त्यात काय पकडायली आहे त्याला. त्या पुस्तकात मग त्याच्यात ठेवता येते, झोपडीत ठेवल्या जाते. हो ना, पिशवी राहिली द्यायची तर तसेच गेले. मी जातो बाई वावरात. हा, बाबा मी काय म्हणते. हो, काय बा? काही न्याय लागते का? नाही न्याने लागत काही. तुम्ही राहू दे ना, तुम्ही काय जाता? आहेत ना ते करतायत. मग खरी ना बा, मला वावरात मी जातो ना तसं केले. कोण? नाही म्हटलं, मग तुम्ही गेले की मग तुम्हीच करसान, मग करणार नाहीत काही. करू द्या ना, तेले आलं पाहिजे. जसं करायची सवय लागली पाहिजे. नाही तर तुम्ही काही वावरात गेले की चुप बसणार नाही, मीच करसान. आणि ते मग काहीच करणार नाहीत. तुम्ही जाऊच नका, नाही तर करू द्या बरोबर ते. नाही, मी चक्राला जातो बाई. मी करत गिरत नाही काही, त्यालाच करू देतो. करते बाई तो. करते, फक्त त्याला कसं ढाक लागते. त्याला साली सुती लावून द्यायला लागते. त्याच्या खांद्यात जू गेलं की मग तो पुरं पेरणं करते. पण खांद्यावर जू घेतच नाही ना तो. हाल मोठा डोसा आहे त्याचा. सुरू होत नाही कामाले. आता आता आला त्याच्या मनात, करीन मी. करत गिरत नाही काही. पाहतो जरा दूर. वावरात लोक नाही, मला घरी जमते का बाई? बाबा पण करू नका काही. पण बाबा मग तुम्ही जेवण करून जा ना, स्वयंपाक व्हायलाय. मग मी त्याचा डब्बा एकटाच दिला फक्त. नाही नाही, मी येतो ना घरी. येतो मी दिवसभर नाही थांब. पाहतो मी द्यायचं रंगरा.
येतो मी. नारळ द्यायला लागतो तो बाई त्याच्याजवळ, एका नारळ फोडायला लागतो. हा, पेरणंच आहे ना, नाही म्हणलं पेरण्या दिवशी आपण नारळ फोडत नाही. मग आज पेरूनच राहिला ना तो. राहू दे, नाही तो दुकानातून जाता घेतो मी. घरी या. घरी नाही बाबा, घरी नारळ नाही, लक्षात आहे आमच्या. बरं जाऊ दे, नेतो मी दुकानातून. ती फोडी वावरातच मजुरायला देता येते, मग खातात गडी माणसं. बरं बरं, पाहिजे बाई लावतो तिकडे मागत असेल तर. हो बाबा. चल बाई, आता भाजी लावून दिली. आता पटकन बाहेरचे कपडे आणते आणि घर करते पटकन. सुलक्षणा, सुलक्षणा, कोण आहे? आई घरी नाही आहेत. माय बाई. आवा असून बाई, तुमच्या सासू कुठे गेली? आई बाहेर गेलेल्या आहेत, मंदिरात जायला आहेत. या ना, ओळखलं का नाही मुले? हो, तुम्ही मागच्या वेळेस आल्या होता ना. पाय वाटून राहिला, बरं वैक काही पुरून नाही राहिली ना. अहो मी रंजू ना, रंजू आते. हो हो हो, ओळखलं आता. या आई ना मंदिरात जायला आहेत. माय बाई, तसा असून हरिपाठ सुरू केला का आता? सुना घरी धंदा करायला जात, हरिपाठात जाऊन बसते वाटते. हो, हरिपाठात जात असतं ताई. बसा ना, बसा. मी हे आणतो, असं आणतो. खुर्ची आणतो, नाही तर काहीच नको आणू. राहू दे, येईन मग मी घरी. बरं ना, काय म्हणलं माहिती सासू घरीच आहे का? ते माणसे नसतील घरी, तोच काय घर आहे तो वाढ नाही. कुमारचं काय माय, कुमार कुठे गेला? ते वावरातच जायला आहेत. मा बाई, कुमार वावरात गेला का? काल माय ते भाजीपाला लावला ते ना, तर त्याला पाणी देणं आहे, तर गेले वावरात. माय बाई भाजीपाला लावला का तो वावरात? तो सासऱ्याला वठा माय बाई, कायच करते माय बाई, काय काय करते काय नाही. जसं तो सासरा म्हातारा होऊन राहिला तसं बाई त्याला वठा मिळून राहिला बाई काम करायचा. बघा केलं का भाजीपाला? माय बाई नाही माय. हो आता बसा ना, बस आई येतील एवढ्यात. मी चहा ठेवते तुमच्यासाठी. नाही चहा नाही माय बाई, स्वयंपाकाची तयारी लागली. कुकर खिचडी लावली वाटते. संध्याकाळी बाई तुम्हाला बायचं बोललं बाई, स्वयंपाक करण्याची बाराची झाली आता खिचडी लावून. नाही आता ते पावभाजीची भाजी लावली, खिचडी नाही लावली. पावभाजी साठी भाजी लावली. मग कळत कसं लवकर शिजते. असं हो का? माही सुनी कसते माय बाई ते. हो का? माय म्हणलं माय खिचडी लावली काय? बरं आहे माय. मग रात्री पावभाजी खाता, मग पोळी भाजी, मग भूक लागली कोणाला? त्याच्यावरच का म्हणते, पावावरच राहा का त्या बिडाईवर? भूक होती का माहिती बिरडाई ना? सकाळच्या 2 पोळ्या आहेत आणि येले पावभाजी आवडते म्हणून बनवली मग मी. बरं आहे माय, बरं आहे. करतो तो धंदा. मग येईन मग मी ते सासूले की सांगतो सासूले आत्या आलती म्हणा. हो, आत्या चहा घ्यायला लागत होता. आई येतीलच ना. येऊ दे वहिनी आल्या की येईन मग मी. कर माय, याला दरवाजा उडून घेतो माय बाई, लावशील तर लावून घ्या अंदरून. नाही राहू द्या, आई येतातच ना आता, राहू द्या. चल बाई, तर भाजी तर लागली मस्त. आता पावाचा मेळ लावा लागेल. आईला आणायला लावतो गावातल्या दुकानातून पाव. घरी येईल मस्त संध्याकाळी सरप्राईज पावभाजीची. वावरात काम केलं, संध्याकाळी मस्त ट्रीट चांगलं खायची. अरे तांदूळ ते भिजूच नाही घातलं. म्हटलं उद्या डोसे गिसे करू, काय लक्ष नाही. आता हालतंय भिजू, म्हणजे मग उद्या संध्याकाळपर्यंत होते ते बॅटर तयार. आता एवढं वावरात काम करून राहिले, एवढी मेहनत घेऊन राहिले, तर चांगलं खायला तेल करतो ना. तेल तसं खाल्ले आवडते. आता तिकडून पावभाजी दिली नसून कितीच खुश होतील माहीत. अरे काकडी तेल कापायचं आहे ना फ्रीजमध्ये. काकडी सलाद करून तो, आणि भाजी एकदा झाली कुकर की भाजी फोडणी दिली की मग काय वेळेवर पावच भाजायला लागतात. आई काय मी कधी रात मंदिरातून आईले दुकानात पाठवून मग पाव भेटत का, ब्रेड भेटत का काही, मग त्याच्यासोबत भेटले पाहिजेत. भेटतील ना, ब्रेड आता भेटतीलच पाव नसले तरी. सोनू लवकर कर, लवकर आलो पटपटा टप, उशीर झाला आज. काय बाई हे रात्री पाणी येते, सगळं खराब होईल. झाडू खराब होऊन राहिला, काय झाडून राहिली. पण झाडू खराब झाला ना तर लय खराब होते. खरं टाकुडी टाकला रे पोरा. माय बाई झाडू ना, अंगण झाडणं चालू आहे का? झाड खराब होते ना. तोच विचार करू राहिली मी. झाडून राही पण अंगण ओलाय. अहो हो ना, खरडच नाही दिसून राहिला. काय माहित कुठे केला. मेस टाकला असेल कुठे, कोणच हातले म्हणा. मेस टाकला असेल, दिसून नाही राहिला. मग राहू द्या, एखाद्या दिवशी झाडाचं राहिलं तर काय, कोणतं पाहुणे येऊन राहिले अंगणात बसे रे. बोलच काय आता अशी तोड येतात. बाय पाणी किती येलाय. आता दळदळ पाणी येते, तसंच होते. नाही काही झाडलं नाही बेदारातलं. 4 दिवस झाले झाडलंच नाही. म्हणजे जाऊ दे, नाहीतरी कचरा पडते, नाहीतरी खराब होते, नाहीतरी होते. एकदाचं पाणी उघडलं मग चकचक धुनच टाकेन. बरं आहे बाई, पण मला नाही आवडत ना ते तसंच पळू दिलं. तुम्हाला भलं बाई काम करायचे हौस आहे. काही नाही ना काही. काल किती भांडे घासले माय बाई ते. मी म्हटलं माय येईल काय पिसा लागलं का एवढं बाई येऊन राहिलं भांडे घास राहिली. वाळले ते डबे वाळले. रात्री पंख्याच्या खाली ठेवले होते बाई. मग घासावर नाही तर काय करा.
आता नवरात्र येते, दसरा येते, मग काय अरे हळूहळू कामं सुरू केले तर होते. मग लेकराच्या मला परीक्षा घ्या लागतात, मग त्याच्या मदत करा. घरात साफसफाई काढू का? हो. मग तरी पण काय मग आम्हाला का बसच ना, आम्हाला करावंच लागते. तुम्हाला माहिती सांगेल तरी आहे माहिती, तुम्ही ट्युशनला घेता, असं करता तसं करता. आम्हाला तर सांगायला काही नाही, पण माझी दिवस होत नाही धंद्याला. तर मला पुरा दिवस जाते मला, पण सरत नाही. काय हो, माझे घरातले कामं असतात तसे, ते का संपणारे आहेत काय? एक काळ झालं की दुसरं तेच. त्यात काय झाली वाटते ते साफसफाई. नाही नाही नाही, इतके लवकर आज आता किती डबल मा घर जसे तसं होते. माझ्या घर नाही, मी इतके लवकर नाही करत बाई. मग करेन मी दसरा झाला दिवाळी लागते आतापासून. का रे बाय बाई? अहो माझ रोजची म्हणून राहिली मी, दिवाळीची नाही म्हणून राहिली. रोजचं काय हो माय केलं की करावंच लागते. पण तरी मी सांगलं ना, मी 4 दिवस झाले धाडलंच नाही बाई. खराब होते ना. मग काय तुमचं काय चालू माहिती रिपोर्ट सांगे सुन परीक्षा देऊन राहिली बुडीली म्हणे तिला काय करू लागत जाय. काची परीक्षा देऊन राहिल्या बाय बाई? कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. ते काय असं काय बाबा म्हणत काय काय म्हणाले? काय म्हणे बुडी आपली? बुडी काय म्हणणार आहे? बुडी मध्ये तिच्या मायला बरं म्हणे तिनं. बोलावलंच म्हणा, माही माहिती ते म्हणा. नाही तर का तुमच्या हुशार राहते का म्हणा मला काही? नाहीतर कोणती बुडी धंदा करू लागणारी आहे माहित नाही मला. सांगितलं मायला पहिला मग येतेच आता. बरं आहे माय तुमचं. काय फायदा आहे? पण आता आता अर्ध वयात झाल्यावर परीक्षा देऊन काय नोकऱ्या लागत्या? एवढा शिके सवरेल पोरं घरी बसले तर तुम्हाला नोकरी लागते व. पीएचडी वाले घरी बोलात म्हणलं. लागो की नाही लागो, आपला प्रयत्न करणं आपला मस्त आहे. हो आता हाय टाइम तर तुम्हाला बरोबर टाइम भेटते. भाऊ करू लागत असेल तुम्हाला कामं, म्हणून काम तुमचे नाही तर होतात का माय बाई एकल्या बाईचे कामं? कामं करून असं माय दिवसभर पुजायला पडते. दुसरं काय कर म्हणलं तर माय बाई होतच नाही. हो माय बाई मला नाही हो. मला 1-1.5 तास या रोजच्या धंद्यालाच लागते. अजून तुम्हाला सर्वच राहिलं म्हणलं कोई करा माय कोई दुपारून जसं काम टाकलं की झालं संध्याकाळी धंदा लागते. झाडून काढा, कपडे काढा, म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक. कुठे टाईमच नाही बाई, टाईमच नाही. आमच्या घरी तर हातानं येत नाही, हातात द्यायला लागते समजा. आणि सगळं गरम पाहिजे. दादा खातात बाई सकाळी करून ठेवलेलं संध्याकाळी. आमच्या घरी नाही चाललं, आमच्या घरी तर गरम पाहिजे माय 2 टाईम. काय करा माय आपण मग का जीव का धंद्या पायी? काहीच माणूस सहन नाही करत ना असं तसं. काय कोण पोळ्या करून ठेवल्या माय 9 वाजता तर जेवला नाही आलोस. मला गरम टाक म्हणे माझ्यासाठी, थंडी गरम खाऊ का मी? सांगा इतकं आहे आमच्या घरी. काय होते हो आता मी माय बाई मी किती हुशार होतो शाळेत. मग मला तर नाव काढ तर माय पुरा एकटा आहे म्हणे. पोरी शिकू द्या, या पोरी शिकू द्या, लय हुशार आहे, काय लागतेच हे नोकरीवर. पण मा बाप्पानं ऐकलं नाही. मग आता शिका सांग तेच तर सांगून राहिली. आता कुठे टाईम आहे माय बाई? मग अजून धंदा नसतो होते माझ्यानं होत नाही बाई. आम्हाला गरजही नाही. माघारी माणसाला किती पगार आहे? काही काम नाही आमचं भागते. आता दाले पगार कमी असल्याच्या तुम्हाला करावं लागते. मग घरी ते म्हणतात तुला काय काम आहे? मी एवढं कमावतो ना, तू आराम कर म्हणतात. मला तुला फोन घेऊन देतो मग अजून माझा ते 5G आहे ना, 5G देतात घेऊन. काही काम धंदे नाही करायचे मग तर काम करायचे ना आराम करायचा म्हणत. माय बाई बरं आहे मग घे ना मग 5G घे. आराम करावा दिवसभर फोन पाहून. गोष्ट आहे पगार कमी आहे म्हणून नाही रंजा मी हे करत. पण मला करायचं आहे काही ना काही. दिवसभर काय झोपा काढताय का? आपलं काही अस्तित्व आहे की नाही? नवऱ्याला काय टिकल्या बांगड्यासाठी पैसे मागतं काय? तेवढे पैसे कमावा कमीत कमी आपण, असं मला वाटते. मी काय कोणाला सल्ला देत नाही, कोणाला काही म्हणत नाही. पण मी ते सांगतो की कमीत कमी स्वतःच्या बेसिक गरजा आपण आपल्या भागू शकलो पाहिजे. त्याच्यासाठी जर हात पसरे काम पडलं तर काय फायदा? मला नाही आवडत ते, म्हणून मी करतो. होय ना, मग जीवाचा आटापिटा होते, थोडासा त्रास होतेच, दगदग होतेच. काही करतो म्हटलं तर जीव तर थकतेच. पण मग असं थोडी असते, तर मोबदलाही भेटते ना. मी तुम्हाला चल बाई माझ्या लेकराची तयाऱ्या राहिल्या. चला काय तर झालं असेल माय बुडीने केली का स्वयंपाक? लेकर शाळेत जातील ना, लेकराचा डब्बा बुडी करून राहिली पोळ्या. ते बुडे वाटले कुठे चालले काय सांगा बाई. ते मग मला त्याला टाकून देतं. मग मी म्हणलं बुड्याचे भाकर टाकतात, मला डब्या करा म्हटलं. 4 पोळ्या करणं करते बुडीला त्यात. बुडीला लावून दिलं स्वयंपाकाला. हे गावावर हिंडवली कसंच काय बाई. सकाळून 7 वाजता बायाचं हिंडवते, कमाल आहे बाई. मग बाई दिवसभरही पाऊल नाही टाकला जाते तिकडे. सकाळी मस्त फिरून राहिली. अति येऊन अर्धा घंटा पा गेला मला सांग. एवढाही टाइम पाहिजे माणसाला खरंच ना.